बांधकाम कामगारांना पेटी मिळते, भांड्याचा सेट भेटतो, हे तर सर्वांनाच माहीत आहे। परंतु आणखी खूप साऱ्या योजना आहेत की ज्या बांधकाम कामगारांना मिळतात। 2025 मध्ये यामध्ये आणखी काही योजना समाविष्ट केल्या आहेत। या योजनांचा लाभ हा बांधकाम कामगारांना जुलैपासून मिळणार आहे। म्हणजे जुलै 2025 पासून ज्या आणखी काही समाविष्ट केलेल्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळणार आहे। या योजना कोणत्या आहेत आणि याचा लाभ कसा मिळवायचा, त्यासाठी कागदपत्रांची कोणत्या गरज आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट्सचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल। मुळात अशाच बांधकाम कामगारांना लाभ मिळतो की इमारतीच्या सुरुवातीच्या दिवसापासून केलेले काम असेल, म्हणजे त्या कामगारांनी कमीत कमी 90 दिवस काम केलेलं असावं, त्यांनाच या बांधकाम कामगार योजना आहेत त्याचा लाभ मिळतो। परंतु आता भरपूर ठिकाणी असं झालं आहे की प्रत्येक ठिकाणी बांधकाम कामगार म्हणून लोक लाभ घेत आहेत, मध्ये एजंट झाले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरत आहेत आणि याचा लाभ घेत आहेत। सरकारकडून याची सुद्धा आता चौकशी केली आहे। बऱ्याच जणांनी याच्यावर आवाज सुद्धा उठवलेले आहेत की फ्रॉड एजंटच्या मार्फत बरेच बांधकाम कामगार नसून सुद्धा लाभ घेत आहेत। आता सर्वे सुद्धा केला जाणार आहे। बांधकाम कामगार नाहीत आणि तरी सुद्धा बांधकाम कामगार योजनांचा प्रत्येक योजनांचा लाभ घेत आहेत, अशांवरती सरकारकडून कारवाई करण्यात येणार आहे। सो असं कोणी जर लाभ घेत असेल तर त्यांनी जागीच लाभ घेणे थांबवा, कारण ही योजना गोरगरीब बांधकाम कामगारांसाठी आहे, प्रत्येकासाठी ही योजना नाही। त्यामध्ये कोणते बांधकाम कामगार असणार आहे तर त्यामध्ये इमारतीचे कोणतेही काम असो, खुदाई कामगार असो, गोवंडी कामगार असो, सेंटरिंग कामगार असो किंवा फिलिंग कामगार असो, फर्निचरवाला असो किंवा सुतार असो, फॅब्रिकेटर असो किंवा वेल्डिंगच्या कोणतेही कामगार असेल किंवा या बिल्डिंगमध्ये कोणतेही काम करणारा कोणताही कामगार असेल आणि त्यांनी 90 दिवसापेक्षा जास्त जर काम केलं असेल, 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त जर काम केलं असेल तर त्या बांधकाम कामगारांना आता आपण ज्या पुढे योजना सांगणार आहोत या योजनांचा लाभ मिळणार आहे। त्यामध्ये भरपूर साऱ्या योजना आहेत की ज्या योजना आतापर्यंत बांधकाम कामगारांना माहीत नाहीत। बांधकाम कामगारांना एवढंच माहीत आहे की फक्त बांधकाम कामगारांना पेटी मिळते किंवा मुलांना शिष्यवृत्ती मिळते किंवा भांड्याचा सेट मिळतो आणि घरासाठी पैसे मिळतात, एवढंच माहीत आहे। परंतु त्या व्यतिरिक्त अजून 10 ते 15 अशा योजना आहेत की ज्या बांधकाम कामगारांना मिळत आहेत आणि त्याच योजना कोणत्या आहेत किंवा जुलै महिन्यामध्ये यामध्ये कोणत्या योजना समाविष्ट करण्यात येणार आहेत याची सर्व माहिती आपण आता पाहूयात। तुम्हाला या बांधकाम कामगाराच्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फॉर्म भरावा लागतो आणि ते फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज असते। ती कागदपत्रे कोणती तर पासपोर्ट आकारातील 4 फोटो, जो लाभार्थी आहे त्याचा पासपोर्ट आकारातील 4 फोटो, तसेच इंजिनियर किंवा ठेकेदाराचे प्रमाणपत्र, ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी यांचे 90 दिवसांचे प्रमाणपत्र। आता हे ऑप्शनल आहे, इंजिनियर किंवा ठेकेदाराचे प्रमाणपत्र आणि ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी यांचे प्रमाणपत्र या दोन्हीपैकी एक असेल तर चालणार आहे। त्यानंतर आधार किंवा मतदान कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड, आधार किंवा मतदान कार्ड या दोन्हीपैकी एक असणार तर चालेल। त्यानंतर रेशन कार्ड झेरॉक्स आणि बँक पासबुक झेरॉक्स। तर ही जर कागदपत्रे असतील तर तुम्ही या योजनेसाठी फॉर्म हा भरू शकता। त्यामध्ये बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजना कोणत्या आहेत बघा, सर्वात महत्त्वाचं आहे तर पहिली म्हणजे बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चास 30,000 रुपये मिळणार आहेत। बांधकाम कामगारास स्वतःसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी 3 वर्षातून 5,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर बांधकाम कामगाराच्या पत्नीस प्रसूतीसाठी म्हणजेच डिलिव्हरीसाठी नैसर्गिकरित्या प्रसूती असेल म्हणजेच नॉर्मल डिलिव्हरी असेल तर 15,000 रुपये आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसूतीसाठी म्हणजेच सिझरिंग सी सेक्शन डिलिव्हरी असेल तर 20,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर पुढचं म्हणजे बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये। त्यानंतर बांधकाम कामगाराच्या 2 मुलास प्रतिवर्ष 1ली ते 7वी 2,500 रुपये, त्यानंतर 8वी ते 10वी 5,000 रुपये बघा प्रतिवर्ष मिळणार आहेत। 11वी ते 12वी म्हणजे 11वीला 10,000 आणि 12वीला 10,000। अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग पदवीसाठी 60,000, वैद्यकीय पदवीसाठी 1,00,000 रुपये आणि MSCIT साठी लागणारा खर्च म्हणजे MSCIT साठी आजकालच्या वेगवेगळ्या फी आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी जेवढी फी लागणार आहे तेवढी फी मिळणार आहे। त्यानंतरचं एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास दरवर्षी मुलीच्या नावे 1,000 रुपये 18 वर्षांपर्यंत जमा केले जाणार।
त्यानंतर बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजारासाठी उपचारासाठी 1 लाख रुपये अर्थसहाय्य मिळणार। त्यानंतर बांधकाम कामगारास अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार आहेत। त्यानंतर बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास 10,000 रुपये अर्थसहाय्य। त्यानंतर बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी 10,000 रुपये अर्थसहाय्य केले जाणार आहे। त्यानंतर बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्रातून 6,000ची मदत केली जाणार आहे। त्यानंतर बांधकाम कामगारास मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस 5 वर्ष 2,400 रुपयाचे अर्थसहाय्य केले जाणार आहे। त्यानंतर बांधकाम कामगाराचा कामावर मृत्यू झाल्यास सर्वात जास्त म्हणजेच 5 लाख रुपयांचं अर्थसहाय्य हे केलं जाणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे। नोंदित बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा सुद्धा लाभ घेता येणार आहे। तर वरील सर्व योजना आहेत या योजनांचा लाभ हा 2025 मध्ये बांधकाम कामगारांना मिळणार आहे। यातील 3 ते 4 योजना आहेत त्या ॲड झाल्या आहेत। त्या योजनांचा जुलैपासून लाभ मिळणार आहे। याआधी या योजना नव्हत्या, त्या योजनांचा जुलैपासून लाभ मिळणार आहे। 3 ते 4 अशा योजना आहेत त्या ॲड झालेल्या आहेत। सो वरील सर्व योजना आहेत ते बांधकाम कामगारांना मिळणार आहेत। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे 90 दिवसाचं काम केलेलं प्रमाणपत्र आहे ते बांधकाम कामगाराकडे असणे हे महत्त्वाचे आहे, तरच तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ हा मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणाल पहिल्यांदा फॉर्म भरला आता सर्व योजनांचा लाभ मिळणार का, तर असे नाही। फॉर्म भरला तो तुमचा अप्रूव्हल झाला मग नंतर तुम्हाला या प्रत्येक योजनेसाठी वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे, तरच तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ हा मिळणार आहे। तुम्हाला दरवर्षी एखाद्या हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विम्याचे दरवर्षी रिन्युअल केलं जातं, त्याचप्रमाणे बांधकाम कामगाराचा तुम्ही जो फॉर्म भरला आहे आणि तुम्ही पात्र झाला असाल तर तुम्हाला सुद्धा दरवर्षी याचे रिन्युअल हे करावे लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं बांधकाम कामगार केंद्र जर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल तर तेथे जाऊन तुम्हाला तुमचं बायोमेट्रिक स्कॅनिंग केलं जातं, आयचं स्कॅनिंग केलं जातं किंवा थंबचं स्कॅनिंग केलं जातं आणि ते केल्यानंतर तुम्हाला नंतरचे पूर्ण लाभ हे मिळणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे आधार कार्ड आणि 90 दिवसाचं सर्टिफिकेट। हे 2 डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे आहेत। तुम्हाला दरवर्षी रिन्युअल करताना आधार कार्डची खूप गरज असते। आधार कार्ड असेल तर तुमचं रिन्युअल होतं, अन्यथा रिन्युअल होत नाही। त्यामुळे आधार कार्डसुद्धा या योजनांसाठी महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला प्रत्येक योजनेसाठी फॉर्म हा वेगळा भरावा लागणार आहे। फॉर एक्झाम्पल तुमच्या मुलांना जर स्कॉलरशिप हवी असेल तर तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे स्कॉलरशिपचा। त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या समजा प्रसूतीसाठी तुम्हाला जर पैसे हवे आहेत तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगळा फॉर्म हा भरावा लागणार आहे, तरच तुम्हाला बांधकाम कामगार योजना आहेत त्याचा लाभ मिळणार आहे। सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।